इंटिग्रेटेड फार्मिंग म्हणजेच एकात्मिक शेती पद्धती आणि तेही पोषण मूल्य आधारित एकात्मिक शेती पद्धती या ठिकाणी हा जो डेमो प्लॉट तुम्हाला दिसतोय तो याच इंटिग्रेटेड फार्मिंगचा आहे. शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं कमी जागेमध्ये जास्तीत जास्त पिकाचं उत्पादन घेऊन स्वतःच्या कुटुंबासाठी किंवा कमर्शियली त्याचं कसं यूज करता येऊ शकतो त्याच संदर्भातील हा डेमो प्लॉट आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं तर कमीत कमी जागेमध्ये, आता इकडे जरी बघितलं तर हा पूर्ण 20 गुंठ्याचा प्लॉट आहे आणि या 20 गुंठ्याच्या प्लॉटमध्ये अगदी तुम्हाला फुलं दिसतील, पालेभाज्या दिसतील, फळभाज्या दिसतील, वेलवर्गीय पिकं दिसतील, इकडे अन्नधान्य पिकं दिसतील, मिलेट्स दिसतील. सगळ्या पद्धतीचं पीक आहे. आपण या कमीत कमी जागेमध्ये घेऊन कसं कमर्शियली शेतकऱ्यांना समृद्ध करू शकतो या संदर्भातील हा डेमो प्लॉट आहे. या संदर्भात आपण डिटेल माहिती घेणार आहोत आणि या संदर्भात माहिती देण्यासाठी नारायणगाव केवगेच्या निवेदिता मॅडम आपल्या सोबत आहेत. मॅडम, तुमचं लोकमत ॲग्रोमध्ये स्वागत आहे. आता हा जो आपण प्रकल्प बघतोय हा नेमकं काय आहे या संदर्भात बेसिक सांगा. सर, आता हा जो प्रकल्प तुम्ही पाहताय हा आहे पोषण मूल्य आधारित शेती पद्धती प्रकल्प. हा प्रकल्प याच्यासाठी हे केलेला आहे की प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या स्वतःच्या कुटुंबासाठी एक साधारणतः 20 गुंठे इंटिग्रेटेड फार्मिंग म्हणजे एकात्मिक शेती पद्धतीने जर हे केलं तर आपल्याला दररोजच्या जीवनात जो गोष्टी लागतात त्याच्यापैकी 80% जवळजवळ आपल्या घरातच आपल्या शेतातच आपण कमावू शकतो आणि तेही विषमुक्त म्हणजे सेंद्रिय पद्धतीने आपण भाजीपाला असेल, आपल्याला लागणारे धान्य असेल, डेअरी, पशुपालन हे असं आपण सगळं आपल्या ह्या 20 गुंठ्यामध्ये आपण घेऊ शकतो. अशा पद्धतीने हा प्लॉट इथे डेव्हलप केलेला आहे. म्हणजे बेसिकली असं आपण म्हणू शकतो की प्रत्येक शेतकऱ्यांनी 20 गुंठे स्वतःसाठी ठेवलं पाहिजे, स्वतःच्या कुटुंबासाठी, आणि ह्यातनं आपण कमर्शियली पण फायदा करून घेऊ शकतो. हो, नक्कीच. आता जर तुम्ही पाहिलं तर इकडे आपल्याला दिसेल 10 आपण चालत सगळं प्रकल्प काय तो बघूया. आता एक एक गोष्ट आम्हाला सांगत. आता हा जो आपण इकडच्या साईडला बघितलं तर इकडे बघा की आपण वेगवेगळ्या प्रकारचे मिलेट म्हणजे भगर आहे, त्याच्यानंतर पुढे गेला तर ब्राऊन टॉप आहे, म्हणजे जवळजवळ आपण इथे 10 प्रकारचे मिलेट हे इथं लावलेले आहेत. मिलेटचं महत्व म्हणजे हे मिलेट खरं तर ग्लुटेन फ्री असतात, त्याच्यानंतर त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे मधुमेह रोगांसाठी खूप चांगले म्हणून मिलेटचा आता सध्या उपयोग होतोय. सावा असेल की लोहचा एकदम अतिशय चांगला लिटिल मिलेट म्हणतो आपण त्याला, एक अतिशय चांगला उत्तम स्रोत आहे. नाचणी म्हणजे जी आपल्याला हे लागते कॅल्शियम लागतं साधारणतः 600 मिलीग्राम हेल्दी माणसाची रिक्वायरमेंट आहे, तर त्याच्यातलं अर्ध म्हणजे एक नाचणीची 100 ग्रॅमची भाकरी खाल्ली तर तुम्हाला 300 मिलीग्राम पर्यंत कॅल्शियम त्या नाचणीपासून भेटू शकतं. ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर इकडे न्यूट्रिशन गार्डन आपण की ज्याला किचन गार्डन सुद्धा आपण म्हणतो, परंतु आपण परसबाग पण आपण म्हणू शकतो. परंतु आम्ही ह्या वर्षी एक नवीन संकल्पना याच्यामध्ये हे केली आहे की 1 गुंठा साधारणतः 4 ते 5 लोकांच्या फॅमिलीसाठी पुरेशी असते, म्हणजे त्या लोकांना लागणारा भाजीपाला जो आहे तो तुम्हाला त्याच्यातून उपलब्ध होऊ शकतो. परंतु आपण इथे 4 गुंठे घेतलेत म्हणजे 1+3 म्हणजे एका फॅमिली बरोबर अजून 3 फॅमिली आपण त्याला अटॅच करू शकतो, त्यांना तो भाजीपाला सायकलने प्रोव्हाइड करू शकतो. त्याच्यामुळे काय होईल की ज्या फॅमिलीने हे केलंय त्यांना अजून त्याच्यातून उत्पन्न म्हणजे एक साधारणतः आपण जर आठवड्याला 1000 रुपये एका फॅमिलीत होतं 3000 रुपये आठवड्याला असे महिन्याचे 3 चौक 12,000 रुपये खेळतं भांडवल सुद्धा याच्यातून त्यांना उपलब्ध होऊ शकतं. जर ह्या साईडला बघितलं तर आपण एक बायोफॉर्टिफाईड पिके ज्यांना आपण जैव संपृक्त वाण म्हणतो, तर आता हे गव्हाच्या 2 व्हरायटी लावलेल्या आहेत, भेंडी किंवा बटाटा, रताळी असे वेगवेगळे यांचे बायोफॉर्टिफाईड. बाजरीचं बघितलं तर बायोफॉर्टिफाईड पिकं एक बेसिक शेतकऱ्यांना माहिती नसतं, नेमकं काय ती सोप्या भाषेत सांगता का? बायोफॉर्टिफाईड म्हणजे कसं असतं की जसं समजा आपण बाजरीचं उदाहरण घेतलं तर आपल्या रेग्युलरच्या बाजरीत जर 20 ppm आयन असेल तर याच्यामध्ये 40 म्हणजे नॅचरली त्याच्या सीडमध्ये जवळजवळ 80 आता वेगवेगळ्या व्हरायटी आहेत की 80 ppm पासून 92 ppm आयन असलेल्या बाजरीच्या व्हरायटी आल्यात. तसं सेम वेगळं गव्हामध्ये मग प्रोटीन, झिंक याचं बायोफॉर्टिफिकेशन केलेलं असतं. त्याच्यानंतर भेंडी आहे की याच्यामध्ये अँथोसायनिन आणि फिनॉल जास्त आहे. म्हणजे काय होतं की आपल्या शरीरात आता पहा की आपण दररोज खूप साऱ्या पोल्युशनला एक्सपोज होतोय आणि मग आपल्या शरीरात खूप सारे फ्री रॅडिकल्स म्हणजे हे अँथोसायनिन असेल, फिनॉल्स, अँटीऑक्सिडंट कंपाऊंड काय करतात की ते आपल्या शरीरातले फ्री रॅडिकल्स कमी करण्याचं काम करतात. ही लाल भेंडी आहे की
जी आपण सॅलड म्हणूनही खाऊ शकतो. म्हणजे रेग्युलरची भेंडीच्या ऐवजी जर ही आहारात गेली तर तिच्यापेक्षा आपल्याला अधिक न्यूट्रिशन याच्यातून आणि तेही नैसर्गिकरित्या भेटणार आहे. कारण जर आपण सप्लिमेंट, आता आपण विचार करतो की आपण बऱ्याचदा अधिक आपली जी कमतरता सप्लिमेंटचा, पण बऱ्याचदा सप्लिमेंटच्या बाबतीत असं होतं की सप्लिमेंट बऱ्याच लोकांना कधी कधी त्या सूट होत नाहीत. परंतु जर आपण विचार केला की सप्लिमेंटच्या ऐवजी हे नॅचरली असतं, त्याच्यामुळे याला खर्च कमी येतो, परत आपल्याला विकत घ्यावं लागत नाही. नॅचरली आपण जसं दुसरे पिकं करतो त्याच्याप्रमाणेच याचं उत्पादन सगळं म्हणजे चांगल्या पद्धतीनेच येतं. तोच खर्च आणि म्हणजे आपल्याला वेगळा खर्च नंतर आपलं न्यूट्रिशन घेण्यासाठी येत नाही. तर हा सगळा याच्यात इथे तुम्हाला पिवळा फ्लावर, जांभळा फ्लावर, त्याच्यानंतर मुळा जो आहे जांभळा मुळा, काळं गाजर, अशा वेगवेगळ्या हे दिसतील तुम्हाला, वेगवेगळ्या बायोफॉर्टिफाईड व्हरायटी. बरं, आणि विशेष म्हणजे हे जो तुम्ही मधून रस्ता ठेवला चालण्यासाठी, त्याच्यावरती तुम्ही वेलवर्गीय पिकं पण लावलेत. ते कुठले कुठले, किती वेल? याच्यामध्ये आपण भोपळ्याचे एक 3-4 प्रकार आपण इथं लावलेले आहे की म्हणजे जागा वेस आपण जे आहे की आता याच्यामध्ये आपल्याला एकतर सावली होतीये आणि हा जो आपल्याला रस्ता तर काम करण्यासाठी वेगवेगळ्या याच्यात लागत असतो, तर मग त्याच्यातून आर्थिक उत्पन्न सुद्धा म्हणजे भोपळे वेगवेगळे तोडून आपण आर्थिक उत्पन्नही घेऊ शकतो. आता इथं तुम्ही पाहू शकाल की व्हर्टिकल बाल्कनी गार्डन, ज्यांना शेती नाहीये ते लोक सुद्धा खूप कमी म्हणजे आपल्या फ्लॅटच्या बाल्कनी सुद्धा एक 5-6 आपल्या बाल्कनीच्या हाईटनुसार, जागेनुसार आपण थोडक्यात ते तिथं लावू शकतो. आणि कमीत कमी खर्चामध्ये म्हणजे आपण स्वतः बनवून सुद्धा हे अशा पद्धतीने बाल्कनी गार्डन, काही भाज्या त्याच्यामध्ये जसं तुम्ही पाहाल की ब्रोकोली असेल, टोमॅटो लावलंय, रेड कॅबेज लावले, तशा काही भाज्या आपण त्याच्यात घेऊ शकतो. ते हायड्रोपोनिक सिस्टीमने केलंय का त्यामध्ये माती आहे? त्याच्यामध्ये कोकोपीट आहे. तर आपण ते साधारणतः 2 पद्धती, हायड्रोपोनिकचंही पुढे आहे, परंतु कोकोपीट थोडंसं हँडल करायला सोपं जातं. मग ज्यांना कमी कष्टात हे करायचं तर त्यांच्यासाठी हे अतिशय उपयोगी आहे. त्याच्यानंतर इथं तुम्ही पाहाल की देशी बियाणे बँक, म्हणजे आम्ही काही इथल्या जुन्नर आंबेगावच्या काही तांदळाच्या व्हरायटी असतील, काही इथले देशी वाणे ते संकलित करण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे. त्याच्यानंतर परसबागेतलंच कोंबडी पालन, मुक्त पण बंदिस्त. म्हणजे काय होतं की मुक्त खूपच असेल तर कधी कधी कोंबड्या बाकीच्या याला नुकसान करतात, परंतु याच्यात काय होतं की त्यांना मुक्त फिरायला जागाही भेटतीये आणि त्या बंदिस्त पण आहेत अशा पद्धतीने, म्हणजे बाकीचं काही ना. नंतर तुम्ही इथं वरती पाहाल की वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोग्रीन, ब्रोकोली असेल, मेथी असेल, स्पिनॅच असेल, गहू असेल, यांचे मायक्रोग्रीन. मायक्रोग्रीन म्हणजे काय की अशी स्टेज की मूळ आलेल्याच्या पुढचं, म्हणजे साधारणतः 2 पानं आलेल्यावर जी स्टेज असते त्या स्टेजला मायक्रोग्रीन म्हटलं जातं. आणि याच्याचं महत्त्व म्हणजे याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट इतके चांगले असतात किंवा आपले जे न्यूट्रिशन आहे ते मॅच्युअरपेक्षा जवळजवळ 30 ते 40 पट अधिक न्यूट्रिशन म्हणजे आपण याच्यात, मग हे सॅलडमध्ये किंवा आता याच्यावर हे वेगवेगळं इथं आपण ती माहितीचं सगळा हे केलं. हे ऍक्च्युली पिकवायला पण अगदी सोपं आहे, लवकर काढणी होते आणि पोषणाने भरपूर. म्हणजे ज्यांना पार बाल्कनी पण नाही ते घरात सुद्धा याचं मायक्रोग्रीनचं उत्पादन थोडंसं खिडकीमध्ये ठेवून सुद्धा किंवा ग्रो लाईटचा उपयोग करून करू शकतात. इथं तुम्हाला दिसेल व्हर्टिकल गार्डन आणि टेरेस गार्डन, की ज्यांच्याकडे बंगला आहे किंवा टेरेस अशा याच्यात ते व्हर्टिकल गार्डन सुद्धा इथं आपण हे केलेलं आहे. म्हणजे हा साधारणतः तुम्ही जर बघितलं पुढे गाईचं वगैरे पुढे आहेच आहे, इथे हायड्रोपोनिक हे घेतलेलं आहे की तुमच्या गरजेनुसार. आता हे कसं आहे की त्या लोकेशननुसार, त्या लोकांच्या गरजेनुसार आपण याच्यामध्ये थोडेफार चेंजेस किंवा ॲडिशन किंवा आपण म्हणू की काही कमी करू शकतो, काही गोष्टी ॲड करू शकतो आपल्या कुटुंबाच्या गरजेनुसार हे करून. असं आपण एक शेतकरी कुटुंबाचं म्हणजे आता आजकाल आपण पाहिलं तर आपलं न्यूट्रिशन किंवा आपलं आरोग्य हे खूपच महत्त्वाचं झालेलं आहे आणि आरोग्यदायी भाजीपाला प्रत्येक कुटुंबाला मिळावा, शेतकरी कुटुंबाचं. कारण आज ग्रामीण भागात सुद्धा प्रत्येक याच्यामध्ये कुटुंबामध्ये डायबिटीज असेल, त्याच्यानंतर हृदयरोग असेल किंवा कॅन्सरचे पेशंट सुद्धा आमच्या जुन्नर आंबेगावमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सापडायला लागले. तर अशा वेळेस हे अशा पद्धतीने जर आपण शेतीला आपल्या कुटुंबासाठी थोडीशी राखीव ठेवून पोषण मूल्य आधारित शेती, विषमुक्त शेती करून जर आपल्या कुटुंबाला लागलेला माल हे केला तर नक्कीच त्या कुटुंबाचं आरोग्य खूप चांगल्या पद्धतीने सुधारू शकतो. म्हणून हा कृषी विज्ञान केंद्राने आम्ही एक गेल्या 2-3 वर्षापासून हा प्रयत्न आहे की साधारणतः अशा पद्धतीने लोकांपर्यंत त्याचं महत्त्व पोहोचवायचं. ओके.
खऱ्या अर्थानं इंटिग्रेटेड फार्मिंग म्हणजेच एकात्मिक शेती पद्धती जी आहे ती खऱ्या पद्धतीने मी जी आता जी शेतकऱ्यांची परिस्थिती आहे ती बदलण्यासाठीचा एक सगळ्यात महत्त्वाचा हा विषय आहे असं मला वाटतं. आणि ज्या वेळेला शेतकरी कमी जागेतनं जास्तीत जास्त उत्पन्नाचे स्रोत तयार करतो त्याच वेळेला शेतकरी सस्टेन होऊ शकतो, त्याला शाश्वत पद्धतीने उत्पन्न मिळू शकतं. त्याचाच हा डेमो आहे. आत्ता आपण बघितलं तर जवळपास 50 ते 60 प्रकारचे या ठिकाणी पालेभाज्या आहेत, फळं आहेत, अन्नधान्य पिकं आहेत, वेलवर्गीय आहेत, फुलांची झाडं आहेत, वेगवेगळ्या बिझनेसेसचे सिस्टीम इथे दिलेले आहे. टेरेस गार्डन आहे, परसबागेतील कोंबडी पालन आहे आणि इतर पालेभाज्या फळभाज्या लागवड आहेत. यामुळं काय होतं तर तुम्हाला लॉंग टर्म उत्पन्न म्हणजे दररोजचं उत्पन्न मिळतं, आठवड्याचं उत्पन्न मिळतं, 15 दिवसाचं उत्पन्न मिळतं आणि त्यानंतर महिना त्रिमासिक असे उत्पन्न तुम्हाला मिळत जातात. एकात्मिक शेती पद्धती खऱ्या अर्थानं अशा पद्धतीने जर शेतकऱ्यांनी केली तर खरंच शेतकरी शाश्वत उत्पन्न कमवू शकतो आणि शेतकऱ्यांना चांगला नफा होऊ शकतो. दत्ता लवांडे, लोकमत ॲग्रो, पुणे. रेनफेड मध्ये पण